नमस्कार. आज 1 एप्रिल 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. न्यायालयावर टीका ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य NCERT प्रकरणाचा दाखला देताना निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांचे मत. या न्यूजकडे जर आपण पाहिलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपला भारतीय संविधानाच्या कलम 19 नुसार सर्व भारतीयांना प्राप्त झालेला आहे. याचाच संदर्भ देत निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी मत मांडलं. पहा की NCERT या प्रकरणाबद्दल सुप्रीम कोर्टाने जे सुओ मोटो कॉग्निझन्स घेतलं त्यानंतर NCERT जे क्लास 8 होती ते पूर्णतः त्यांनी टेकडाऊन केले. हे अतिशय अयोग्य झालं, कारण भारतीय संविधानानुसार कलम 19 व या कलम 19 अंतर्गत सर्व भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे मी जे काही बोलत आहे व तुम्ही जे काही बोलणार आहात हे सर्व काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे व त्याला अगदीच मर्यादा आहेत. परंतु सुप्रीम कोर्टावरती पण टीका करण्याचं आपल्याकडे स्वातंत्र्य आहे व ते पण मर्यादितच स्वरूपात होतं. पहा NCERT मध्ये जे चॅप्टर 8 इन्क्लूड करण्यात 8वी क्लासच्या NCERT जे काही चॅप्टर ज्युडिशरीबद्दल इन्क्लूड करण्यात आलं होतं ती ऑलरेडी इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेनमध्ये आहे. व जे सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर जे हायकोर्ट्स आहेत, त्यानंतर जे दिवाणी न्यायालय आहेत, तिथे अगदी जास्त प्रमाणात प्रलंबित खटले आहेत. खटल्यांची संख्या भरपूर आहे. मग आपण त्यांना एक सत्य तिथं सांगितलेलं होतं, सत्य उलगडण्याचा प्रयत्न तिथं केला गेला होता सुप्रीम कोर्टाबद्दल. पण तुम्हाला सत्य पचवता येत नसेल तर ते अयोग्य आहे, असं काल निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी काल मत मांडलेलं आहे. पहा, परीक्षेला येथून प्रश्न येऊ शकणार नाही, या निमित्ताने मी याला हायलाईट केलं नाही किंवा मॅगझिनमध्ये पण याला इन्क्लूड केलं नाही. नेक्स्ट आहे ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या मनस्थितीत द वॉल स्ट्रीट जर्नलचे वृत्त. पण अगदीच जर दुसऱ्या पेजवरती तुम्ही पाहिलात तर इराणवरती त्यांनी आक्रमण केलं आहे व डोनाल्ड ट्रम्प यांनी परत त्यांचं ट्विट शेअर केलेलं आहे की आम्ही इराणवरती आक्रमण केलेलं आहे. म्हणजे आपला सांगता येणार नाही की डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या मनस्थितीत आहेत. त्याच्यानंतर 43 नक्षलवाद्यांची रोकड सोन्यासह शरणागती, नव्या कर तरतुदींची आजपासून अंमलबजावणी. त्यानंतर देशविदेश, इराण अमेरिकेचे परस्परांवर हल्ले, इराणमधील इस्फाहान अणुकेंद्र, दुबईजवळ कुवेतचं तेल टँकर लक्ष्य. ओके, अमेरिकेने इराणमधील इस्फाहान अणुकेंद्रावरती बॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर लगेच दुसरीकडे मग दुबईजवळील कुवेतचं जे टँकर होतं त्याला इराणकडून लक्ष करण्यात आलं व डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच त्याचे ट्विट करत व्हिडिओ वगैरे शेअर केला. मग त्यास इराणने देखील दुबईजवळ कुवेतचं जे तेल टँकर होतं त्याला त्यांनी लक्ष केलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा इथे इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला व त्यामध्ये 2 स्वतंत्र हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 3 शांती सैनिकांचा मृत्यू झाला. ओके, कोणाचा मृत्यू झाला आहे? शांती सैनिकांचा. आता हे शांती सैनिक काय असतात याबद्दल प्रश्न UPSC विचारू शकते. पहा, तर युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्सेस, कारण भारत देशाचं यामध्ये खूप जास्त योगदान आहे, या निमित्ताने ही महत्त्वपूर्ण ठरते न्यूज. ओके, त्यानंतर पहा मी हे मॅगझिन क्लाउडवरती सिंक करणार होतो, परंतु प्रॉब्लेम काय झाला पहा, तर जे फॉन्ट आहेत ना ते प्रत्येक मोबाईलमध्ये वर्क करू शकत नाही आहेत. ओके, त्यामुळे मला परत मायक्रोसॉफ्टमध्येच याला डाउनलोड करावं लागलेलं आहे. ओके, त्यामुळे डेली तुम्हाला टेलिग्रामवरती मी हे अपडेट करत जाईन, इश्यू नका. आणि सध्याला पहा फक्त आय थिंक 53 दिवस आहेत UPSCला व आता सध्याला आपण आशा कुटाण्यामध्ये वगैरे पडू नये. जे आपल्याला चालू आहे सुरळीत तेच आपण पाहूयात. जेव्हा आपल्याला वेळ वगैरे मिळेल, मला पण ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यामध्ये मी एडिटिंग वगैरे जास्त प्रमाणात शिकून हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून देईल. पण सध्याला जसं चालू आहे तसं चालू देऊ द्यात 2 महिन्यासाठी. म्हणजे 31 मेला तुमची एक्झाम आहे, त्याच्यानंतर आपण सर्व काही पाहूयात. ओके, तर 2 महिन्यासाठी आपण यावरतीच भर देणार आहोत. तर पहा, पहिली बातमी आहे युनायटेड नेशन्स पीस कीपिंग फोर्सेस, संयुक्त राष्ट्रांची शांतता रक्षक दले. ओके, मग याचं उद्दिष्ट काय आहे, तर जेव्हा 2 देशांमध्ये किंवा एकाच देशांतर्गत विविध गटांमध्ये संघर्ष होतो तेव्हा तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही दले तैनात केली जातात. त्यांचे मुख्य कार्य काय आहे, तर तटस्थता राखून शांतता करारांची अंमलबजावणी करणे हेच असते. ओके, त्यानंतर यांना आपण कोणत्या गोष्टीवरून ओळखतो, तर ब्ल्यू हेल्मेटवरून आपण त्यांना ओळखतो. तर तुम्ही इथं पाहू शकता ब्ल्यू हेल्मेट्स आहेत व युनायटेड नेशन्स, त्यानंतर भारतीय तिरंगा. ओके, भारताच्या पण आपल्या फोर्सेस तिथं देण्यात आलेले आहेत. या दलातील जवानांना त्यांच्या विशिष्ट निळ्या रंगाच्या हेल्मेटमुळे किंवा टोपीमुळे जगभरात ब्ल्यू हेल्मेट म्हणून ओळखले जाते. ओके, याच्या नियुक्तीची प्रक्रिया जर तुम्ही पाहिला तर या दलांना स्वतःचे स्वतंत्र सैन्य नसते. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश स्वेच्छेने आपले सैन्य, पोलीस आणि नागरी कर्मचारी या दलासाठी पाठवतात. म्हणजे पहा, युनायटेड नेशनचं स्वतंत्र असं काही सैन्य नाही आहे. तर युनायटेड नेशन्सच्या जे मेंबर कंट्रीज आहेत 193, या 193 देशांपैकी जे स्वच्छेने देऊ शकणार आहेत देश, म्हणजे जसं इंडिया स्वच्छेने ते काय करतात पहा, आपले पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा मिलिटरी फोर्सेस जे आहेत ते
युनायटेड नेशन्सला देतात व तेथून अगदीच पहा पीस कीप करण्याचं किंवा जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम देशांमार्फत केलं जातं. त्यानंतर त्यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजुरीनंतरच केली जाते. ओके, डायरेक्टली आपल्याला पीस कीपिंग फोर्सेस वगैरे पाठवता येणार नाहीत, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची इथं मंजुरी पण नक्की लागते. त्यानंतर शांतता रक्षणाची 3 मुख्य तत्वे आहेत पहा. एक आहे संमती म्हणजे कन्सेंट, संघर्षातील मुख्य पक्षांची संमती आवश्यक असते. त्याच्यानंतर तटस्थता, इम्पार्शबिलिटी म्हणजे पहा आता अगदी पहा सुदानमध्ये काय चालू आहे, सिव्हिल वॉर चालू आहे, बरोबर. मग पार्टी ए आणि पार्टी बी असे 2 गट आहेत व भारत देशाने जर पीस कीपिंग फोर्सेस पार्टी बी ह्या हेतूने पाठवलं किंवा इम्पार्शलिटी जर तिथं असेल तर ते योग्य होणार नाही ना, म्हणजे एवरती अन्याय होईल. मग या नात्याने पहा इम्पार्शियल पद्धतीची ही पीस कीपिंग फोर्स तिथं देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर स्वसंरक्षणाशिवाय शस्त्रांचा वापर न करणे म्हणजे केवळ स्वतःच्या संरक्षणासाठीच किंवा शांतता प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांना रोखण्यासाठीच शस्त्रांचा वापर यामध्ये केला जातो, अन्यथा जास्त करून वापर केला जात नाही. तुम्ही याचं उदाहरण इथं पाहू शकता. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतर 3 शांती सैनिकाचा तिथं मृत्यू झाला, पण त्यांनी तिथे हालचाली वगैरे केल्या नाहीत किंवा शस्त्रांचा तिथं बिलकुल वापर केला गेला नाही आहे. ओके, हा पण पॉईंट आय होप तुम्हाला लक्षात आला असेल. त्याच्यानंतर भारत देशाचं योगदान आहे का, तर बिलकुल यस. सर्वात मोठा वाटा भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सर्वाधिक सैन्य देणाऱ्या देशापैकी एक आहे. ऐतिहासिक सहभाग 1950च्या दशकात कोरियाच्या युद्धापासून भारताने या मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. महिला दले, हा पॉईंट लक्षात ठेवू शकता तुम्ही. 2007मध्ये लायबेरियामध्ये जगातील पहिले संपूर्ण महिला पोलीस दल ऑल फिमेल फॉर्म पोलीस युनिट पाठवण्याचा मान भारताला मिळाला होता. ओके, त्यानंतर यावरती आव्हाने आणि याबद्दल काही टीका आहेत का, तर यस, अनेकदा या दलांना मर्यादित अधिकार असतात, ज्यामुळे काही वेळा ते नरसंहार रोखण्यात अपयशी ठरतात. उदाहरणार्थ रवांडा किंवा बेसुनिया येथील घटना. त्यानंतर तसेच अलीकडच्या काळात शांतता रक्षकांवरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता. मेन्सला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला एवढंच वरचं जे पॉईंट मी दिलेले आहेत ते लिहायचे आहेत व आव्हाने आणि टीका हा पॉईंट लिहिला तर मोर दॅन सफिशियंट नक्कीच आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट न्यूज आहे ऊसतोड कामगारांसाठी कायदा, फसवणूक करणाऱ्या मुकादमांना 1 वर्षाचा कारावास. ओके, मग पहा प्रस्तावित कायद्यामध्ये कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांच्या नोंदणीसाठी एकच व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. मुकादम, ऊसतोड कामगार यांना नोंदणी सक्तीची करण्यात येणार आहे आणि त्यासाठी एकच पोर्टल विकसित करणार असून कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्यातील करार या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असेल. म्हणजे ऊसतोड कामगारांना आता इथं रेग्युलेट केलं जाणार आहे. आता हे बेसिकली कायदा एकदा बनू द्यात किंवा याचं ड्राफ्ट बनू द्यात, मग त्यावरती एडिटोरियल येतील, त्यावेळेस आपण नक्की याचं विश्लेषण करूयात. आता फक्त तुम्हाला 3 पॉईंट लक्षात घ्या की यांना रेग्युलेट कसं केलं जाणार आहे. तर जे कामगार आहेत आणि जे मुकादम आहे त्यांना तिथं बेसिकली ऑनलाईन स्वतःची पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर पहा त्यांचं जे ऑनलाईन त्यांचे जे ट्रान्झॅक्शन असतील ना ते ऑनलाईन स्वरूपातच असणार आहेत, म्हणजे डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये त्यांचे ट्रान्झॅक्शन दाखवणं गरजेचे आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा जे वाहतूकदार आहेत त्यांना पण तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथं काय 3 बेसिसवर हा कायदा केला जाणार आहे. रेग्युलेशनचा हा कायदा आहे बेसिकली, ज्यामुळे काय होतं पहा ऊसतोड कामगार जे आहेत त्यांचं संरक्षण इथं नक्की केलं जाऊ शकेल. ही पॉझिटिव्ह घटना आहे. पाहूयात आता महाराष्ट्र विधानसभा याबद्दल कशा पद्धतीने कायदा वगैरे करेल. याचं बिल जरी आपल्याला प्राप्त झालं ना तरी आपण याबद्दल चर्चा करूयात. आता फक्त आपलं लक्षात ठेवा की हा कायदा बनणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर करण्यात आलेले आहेत. ओके, त्यानंतर अखंडित पाणी पुरवठ्यासाठी 6,500 कोटींची तरतूद व यामध्ये वर्ल्ड बँकचा पण काही वाटा आहे. ओके, पण पहा तसे प्रश्न UPSC क्वचित विचारतं, त्यामुळे मी याला स्किप करून पुढे नेतोय. सुधारणा की केवळ कागदी घोडे. आता हा आर्टिकल तुम्ही बिलकुल वाचू नका, कारण काल आपण पॉझिटिव्हली, कारण आपला गव्हर्नमेंट सेवेमध्ये जायचं आहे त्यामुळे निगेटिव्ह जास्त तुम्ही राहू नकात. व कालचा जर तुम्ही आर्टिकल पाहिलात ना तर त्यामध्ये प्रिलिम बेस्ड जे फॅक्ट होते ते पण आपण पाहिलेले आहेत किंवा डिसेंट्रलायझेशन करण्यात आलेलं आहे. पूर्वी तुम्हाला 5 लाखापेक्षा जर जास्तची रक्कमचं काही नोंदणी करायची असेल तर फक्त तुम्हाला पुणे गाठावं लागायचं. पण आता काय झालं आहे, तुमच्या शहरामध्ये किंवा 20 लाखापर्यंत जर असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच करू शकता नोंदणी. त्याच्यानंतर विभागीय स्तरावरती 50 लाखाची आणि अगदी जर जास्त असेल 1 कोटीपर्यंतचा जर व्यवहार असेल तर मुंबईला मंत्रालयामध्ये तुम्ही ती नोंदणी करू शकता. एवढंच तिथं बेसिकली लक्षात ठेवायचं होतं. आता याबद्दल टीका
करण्यात आले ॲडव्होकेट हर्षल प्रधान. आता विरोधी पक्षाकडून ही टीका झाली आहे, ते त्यांचं काम करत आहेत, पण आपला हे सर्वस्व काही गरजेचं नसतं ना, यामुळे या आर्टिकलला आपण स्किप करत आहोत. ओके, पुढे चला. नियामकाचे निसरडेपणा, हा पण आर्टिकल जास्त काही गरजेचा नाही आहे. पहा, यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा की मागच्या 5 महिन्यामध्ये तब्बल आणखीन रुपया खाली ढासळत गेला, कारण अमेरिका तिथे आपल्यावरती पहा 50% टॅरिफ वगैरे लावण्याचा प्रयत्न करत होता. या कारणानिमित्त पहा आपलं जे रुपयाचं मूल्य आहे ते 5.5% जानेवारी ते मार्च दरम्यान घसरलेलं इथं देण्याचा प्रयत्न केला. ओके, पण हा पण आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वपूर्ण नसून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. शिक्षण खाजगीकरणाशी बेरोजगारीचा संबंध, मग हा आर्टिकल जो आहे त्याला मी डायरेक्टली आपल्या न्यूजपेपर जी PDF असेल त्यामध्ये मी दिलेला आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026 ही जी रिपोर्ट आहे, या रिपोर्टबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात. हा अहवाल अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने प्रकाशित केला असून याचे मुख्य शीर्षक आहे पहा, यूथ इन द लेबर मार्केट पाथवेज फ्रॉम लर्निंग टू अर्निंग असे आहे. आता परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026 ही रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे का, तर बिलकुल नाही. ती कोणी प्रकाशित केले? अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी यांनी ही प्रकाशित केलेली आहे. डन. मग या अहवालाचे प्रमुख शीर्षक काय आहे, तर पदवीधर बेरोजगारीचे गंभीर वास्तव यामध्ये दाखवण्यात आलं. मग पहा, भारतातील 15 ते 25 वयोगटातील सुमारे 40% पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. 25 ते 29 वयोगटातील पदवीधरांचे प्रमाण हे 20% आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पदवी मिळाल्यानंतर 1 वर्षाच्या आत केवळ 60% पुरुषांना कायमस्वरूपी पगाराची नोकरी मिळते, अन्यथा मिळत नाही. हे भयान वास्तव या अहवालामधून दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शिक्षणातील वाढ आणि आव्हाने, गेल्या 4 दशकांत उच्च शिक्षणातील प्रवेशाचे प्रमाण वाढून 28% झाले आहे. त्यानंतर मात्र 2017 ते 2024 दरम्यान शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या प्रमाणात घट 38% वरून 34% झाली आहे. याचे मुख्य कारण कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची गरज ही आहे. ओके, त्यामुळे पहा शिक्षणाला अद्यावधीच त्यांनी सोडून गेलेले आहेत काही विद्यार्थी. त्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंड धोक्यात आता आलेला आहे. भारताची कार्यक्षम लोकसंख्या 2030 नंतर कमी होण्यास सुरुवात होईल. पुढील दशक हे या तरुण लोकसंख्येला रोजगारात सामावून घेण्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. जर आपण त्यांना रोजगार देऊ शकलो नाही तर हा लोकसंख्या लाभांश ओझे ठरू शकतो. व हे जी आकडेवारी आहे ना, याच्यापूर्वीच युनायटेड नेशन्सने पण भारत देशाला त्यांनी सजग केलं होतं की बाबा 2027 पर्यंत तुम्ही यांना रोजगार द्या, अन्यथा तुमचं डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे ना, ते डेमोग्राफिक डिझास्टर बनतं. आता याला मी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, आपल्या भारत देशाची जी लोकसंख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, किंवा तरुण मंडळी जी आहे ती नक्कीच वाढलेली होती, बरोबर. मग आपण याच्यापूर्वी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ज्यावेळेस भाषण वगैरे देत त्यावेळेस म्हणायचे की तरुण पिढी आपल्याकडे जास्त आहे किंवा कार्यक्षम पिढी आपल्याकडे जास्त आहे, म्हणजेच काय डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, बरोबर. मग आपल्याकडे जर 100 तरुण असतील, बरोबर आहे, मग 100 तरुणांना जर तुम्ही रोजगार दिलात तर काय होतं पहा, अगदीच ते रोजगार दिल्यानंतर त्यांच्या हाताला काम येईल, मग त्यांच्याजवळ पण पैसे येतील पहा. मग ते पैसे आल्यानंतर ते कुठे जातील? दुकानामध्ये जातील, दुकानामधून बिस्किट पुडा खरेदी करतील. ओके, मग तो बिस्किट पुडा ज्या दुकानातून खरेदी केला आहे, मग तिथे त्या दुकानामध्ये जो काही वर्कर काम करत होता ना, त्याच्या पण हाताला काम मिळालं व तो पण घरी जाताना दुसरं काही वस्तू घेऊन जाईल. म्हणजे ही जी सायकल आहे ना, ती अगदी इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने चालू शकत होती. जर 100 विद्यार्थ्यांना किंवा जे 100 युवा आहेत किंवा जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे भारताचं, त्यांना जर आपण काम दिलं तर हे सर्व काही इकॉनॉमिक्सचं चक्र चालणार होतं. पण आता झालं काय पहा, ह्या 100 पैकी फक्त किती जणांना आपण घेऊयात तर पहा, फक्त 50 जणांना इथं काय भेटला? रोजगार भेटला. ओके, व उर्वरित जे 50 जी जनता आहे किंवा 50 जे तरुण आहेत त्यांना रोजगारच मिळाला नाही, तर काय होतं पहा, हे 50 तरुण दुकानमध्ये जाऊन काही वस्तू खरेदी करू शकणार आहेत का? तर बिलकुल नाही, कारण त्यांच्याजवळ पैसेच नाही आहेत ना. हां, ज्यांच्याकडे रोजगार आहे ते पैसे आहेत म्हणून ते दुकानात जाऊन पहा बिस्किट पुडा खरेदी करू शकतील किंवा घरी जाताना काहीतरी ते वस्तू घेऊन जाऊ शकतील, त्यामुळे इकॉनॉमीचा गाडा चालत राहील. परंतु ज्यांच्याजवळ रोजगारच नाही, ते पैसे नसल्यामुळे पहा काही वस्तू वगैरे खरेदी करणार नाहीत व इकॉनॉमीचा गाडा तसाच ठप्प राहील. त्यानंतर हे जे 50 तरुण होते ज्यांना हाताला काम मिळालं नाही, आता ते काय करतील पहा, तर अगदी प्रत्येकाला तर उदरनिर्वाह करायचा आहे किंवा प्रत्येकाला तर पोट भरायचं तर आहे, बरोबर. मग आज घडीला पहा, त्यांना जरी रोजगार नसलं तरी ते आईवडिलांच्या जीवावर वगैरे थोडंसं दिवस जगू शकतील, बरोबर आहे. पण कधीतरी त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे. पण या 50 जणांना जर रोजगार प्राप्त होतच नसेल किंवा त्यांच्या हाताला काही कामच मिळत नसेल, तर ते काय करतील? अनैतिक मार्गावर जातील, कारण खाली दिमाग शैतान का घर होत आहे. ओके, त्यामुळे पहा ते काय करतील? चोरी,
डकेती या मार्गाला लागतील. बरोबर आहे. मग अगदी तेच होणार आहे. पहा, निराशातून माणूस काहीही करू शकतो. म्हणजे अगदी निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं म्हटलं मी तर नक्कीच तो चोरी वगैरे जर करायला लागला तर ही जे 50 रोजगार व्यक्ती आहेत मग तो जाऊन त्यांच्या घरी वगैरे चोरी करेल. मग यामुळे काय होणार आहे, आपल्या देशामध्ये क्राईम वाढतील. ओके. मग यासाठीच पहा, जे युनायटेड नेशन आहे याने पहिल्यांदाच भारत सरकारला आगाह केलं होतं की म्हणजे 2023ची ही रिपोर्ट होती. पहा, 2023मध्येच त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला दरवर्षी म्हणजे तुम्हाला रोजगार जास्त पद्धतीने निर्माण करणं गरजेचे आहेत. कोविडनंतर आपली जी सायकल सुटलेली आहे ती सायकल जर धरायचं म्हटलं तर 2023-24मध्येच तुम्हाला काय करणं गरजेचे होते, रोजगार तिथं अपेक्षित होते, परंतु ते रोजगार आपण देऊ शकलो नाही. मग परत आता तीच प्रॉब्लेम होणार आहे. पहा, आज घड्याला जे डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमचं आहे ते 2030मध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड आपलं संपेल. म्हणजे जे 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 1990 किंवा 2000मध्ये जे विद्यार्थी जन्मले ते 30 वर्षाचे 2030मध्ये होतील. मग त्यांच्या जर हाताला तोपर्यंत तुम्ही काम नाही दिलं मग ते काय करतील, पहा, चोरीचं कार्याला वगैरे ती लागू शकतात. कारण त्यांच्या हाताला काम नाही आहे, पैसा नाही आहे. मग ते उदरनिर्वाह कसं करतील, त्यांचं पोट कसं भागतील. मग यामुळे आपल्या देशामध्ये क्राईम रेट जास्त वाढण्याचे चान्सेस इथं बेसिकली दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ह्या जनतेला काम द्या किंवा हे जे डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमच्याजवळ आहे ना त्याचा उपयोग करून घ्या. अन्यथा याला तुम्ही धोक्याला सामोरं जाण्यासाठी नक्की तिथे प्रयत्नशील असणार आहात. ओके. त्याच्यानंतर रोजगाराचे स्वरूप आणि स्थलांतर, शेतीवरील अवलंबित्व. 2021 ते 2024 दरम्यान निर्माण झालेल्या 8.3 कोटी नोकऱ्यांपैकी 4 कोटी नोकऱ्या शेती क्षेत्रात होत्या. ही अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले नाही. त्यानंतर स्थलांतर, तरुण मुले रोजगारासाठी गरीब राज्यातून जसं की UP बिहारमधून श्रीमंत राज्याकडे जसं दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. व पहा, महाराष्ट्र राज्यातलं पण क्राईम रेट तिथं वाढत आहे. त्यानंतर दिल्लीत तर क्राईम रेट का वाढलेला आहे, कारण UP आणि बिहारची जी तरुण मंडळी आहेत ते डायरेक्टली दिल्लीमध्ये जातात व त्यांच्या हाताला काम नसतं किंवा खाली दिमाग शैतान का घर असल्यामुळे पहा दिल्ली सेफ नाही आहे, तिथे जास्त क्राईम रेट वाढलेला आहे. त्याचं नेमकं कारण हेच आहे, UP बिहार आणि जी बॉर्डरिंग स्टेट आहेत ना त्याचा परिणाम तिथे झालेला आहे. व महाराष्ट्र का सेफ आहे, मग त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात, महाराष्ट्र आपला ऑलरेडी पहा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूची राज्य जी आहेत जसं की पहा तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, हे राज्य पण ऑलरेडी थोड्याफार प्रमाणात तिथे विकसनशील आहेत. बरोबर. मग हे सर्व जर पाहिलं तर महाराष्ट्र थोडासा पुरोगामी स्वरूप किंवा विकसित आहे नक्की म्हणू शकतो. पण दिल्लीचं तसं झालं का, दिल्ली कॅपिटल एक महत्त्वपूर्ण आहे व तिथे विकास झाला, परंतु आजूबाजूच्या राज्याचा तिथे विकास झाला नाही. ही त्याचं प्रमुख कारण आहे. मग अगदीच पहा, आपल्या देशाला पुढे जर घेऊन जायचं म्हटलं तर ह्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला फायदा करून घेणं काळाची गरज आहे. अन्यथा हे डिझास्टर खूप मोठा आहे. ओके. क्राईम रेट आपल्या देशात खूप वाढेल 2027 नंतर. याच्या पूर्वी पण म्हटलेलं होतं व आता पण मी म्हणत आहे. त्यानंतर पहा, IMFच्या चीफ, मला आता सध्याला नाव आठवत नाही आहे, परंतु ज्यावेळेस त्या G20साठी भारत देशामध्ये आले होत्या त्यांनी पण हेच उद्गार काढले होते की डेमोग्राफिक डिव्हिडंड तुमच्याजवळ सध्याला आहे ना तर त्याचा तुम्ही वापर करून घ्या, अन्यथा ही डिझास्टर खूप मोठं होणार आहे भारत देशासाठी. ओके. आय होप ही बातमी पण तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर पहा, अहवालातील शिफारसी काय आहेत तर कौशल्य विकासावर भर द्या, त्यानंतर उत्पादन क्षेत्रावरती भर द्या आणि MSMEला पाठबळ द्या. व अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डेमोग्राफिक डिव्हिडंड याचा वापर करून घेऊ शकता. हे वे फॉरवर्ड जे आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. बेरोजगारीबद्दल जर प्रश्न विचारण्यात आला UPSCमध्ये पण तर तुम्ही हा पॉईंट इथं नक्की लिहू शकता. डन. त्याच्यानंतर परत आपल्या न्यूजपेपरकडे जाऊयात. तर हे एवढंच महत्त्वाचं होतं, बाकी आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही आहे. पहा, नेक्स्ट आहे महाराष्ट्रात 8,500 वनवे लागतात कसे आणि रोखणार कोण. पहा, महाराष्ट्र पाठोपाठ ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत वनव्यांची संख्या अधिक आहे. ओडिसामध्ये 7,900, तेलंगणामध्ये 7,000, आंध्र प्रदेशमध्ये 6,950 व मध्य प्रदेशमध्ये 6,900 वनव्यांची घटनांची नोंद करण्यात तिथं आलेली आहे. ओके. पण हे वनवे लागतात कसे तर बेसिकली एक रिझन पुढे देण्यात येत आहे. पहा, 1 मेपासून तेंदू गोळा करण्याचं काम तिथं चालू केलं जातं. पण 1 महिनापूर्वीच जे तेंदू गोळा करणारी जी आहेत किंवा जे आदिवासी तेथील आहेत मग ते काय करतात, पहा, तेंदूचं जे पानं आहेत ती चांगल्या प्रमाणात यावी यासाठी पहिल्यांदा ते वनवा लावून देतात किंवा तेंदूची जी झाडं आहेत ती पूर्णतः जाळून टाकतात, जेणेकरून परत एकदा पालवी फुटेल व 1 मेपासून ते चांगल्या पद्धतीने तेंदू गोळा करू शकतील. हे त्याचं प्रमुख कारण इथं सांगितलं जात आहे. व महाराष्ट्राबरोबर जो पट्टा तुम्ही पाहिलात, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या हे जे पट्टा आहे यामध्ये आदिवासींचं पण जास्त तिथे संख्या आहे. मग अगदीच त्यांच्यामार्फत ही आग वगैरे आग लागवण्यात येते, पण ती विझवताना पहा अगदीच कष्ट करावे लागतात व ते आपण विझवताना आटोक्यात आणली जात नाही लवकर. मग या कारणानिमित्त वनव्यांची संख्या महाराष्ट्रात अगदीच जास्त आहे व तुलनेने अन्य राज्यांत पण तिथे
कमी अधिक प्रमाणात तिथं दाखवण्यात आलेली आहे. ओके, आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल. हा पहा, परीक्षेला येथून जास्त काही विचारलं जाणार नाही, परंतु तुम्हाला वणव्यांची संख्या हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे हा प्रश्न विचारला जातो, हे महत्त्वाचं आहे. बाकी पहा, यावरून आपण त्याला रोखू कसं शकतो वगैरे हे जर पाहिलं तर झाडे जास्त आपण प्रमाणात लावणं गरजेचे आहेत. त्यानंतर उन्हाळ्यात प्रिकॉशन वगैरे आपण तिथं नक्की घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पेजवरती पहा, तरुण तेजांकित जे अवॉर्ड मिळाले त्याबद्दल आहे. नेक्स्ट आहे क्रीडा अर्थसत्ता, नवीन कायदा नव्या कर तरतुदी. पहा, 1 एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच IT ॲक्ट 2025 हे लागू होत आहे. याच्यापूर्वी IT ॲक्ट 1961 ऐवजी 2025 IT ॲक्ट आता लागू होणार आहे. व IT ॲक्ट आपण आय थिंक 1 फेब्रुवारीच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. म्हणजे STT टॅक्स वगैरे जे काही आहे त्याबद्दल आहे. बाकी पहा, यामधून जास्त काही चेंजेस वगैरे केले जाणार नाहीत. व नक्कीच सध्याला आवश्यकता पण नाही आहे तुम्ही ह्याला पूर्णतः पाठ करण्याची. हां, जर एखादी आर्टिकल वगैरे याबद्दल आलं ना तर त्या दिवशी मी परत एकदा हे आर्टिकल आपण घेऊयात. पण सध्याला यामध्ये जास्त काही देण्यात पण आलं नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून रिसर्च वगैरे करत बसू नका की IT ॲक्ट 2025 काय काय नवीन दिलेलं आहे, प्राप्तिकर कायदा 2025. कारण पूर्वीचे जे स्लॅब होते ना तेच आहेत. त्यामुळे निश्चिंत राहावा, असा प्रश्न विचारणार नाहीत की परत काय यामध्ये चेंजेस वगैरे झाले. हां, जर आर्टिकल आलं ना तर नक्कीच आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. स्वतःहून रिसर्च वगैरे करत बसू नका, प्रिलिमला खरंच खूप कमी वेळ आहे. ओके, त्यानंतर डायरेक्टली द हिंदूकडे जाऊयात. द हिंदूमध्ये पण आज मी खूप खुश आहे, कारण कालच्या द हिंदूमध्ये ज्या बातम्या आपण ऑलरेडी डिस्कस केल्या होत्या ना त्याच देण्यात आल्या आहेत. तरी पण आपण लवकरात लवकर एक आढावा घेऊयात. पहिली बातमी आहे पहा, तेलंगणाने एक बिल पास केलेलं आहे गिग वर्कर्ससाठी. व भारत देशातील हे पहिलं राज्य असं तुम्ही म्हणू शकता ज्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे गिग वर्कर्सला. तर ते कशा पद्धतीने प्रोटेक्शन दिलेलं आहे पहा, तर त्यांना एक बोर्ड स्थापन त्यांनी करत आहेत. ओके, व त्या बोर्डमध्ये जे काही गिग वर्कर्सचे इश्यूज आहेत, समस्या आहेत, ते तिथं चॅलेंज केले जाऊ शकतील. ओके, गिग वर्कर्ससाठी त्यांनी बोर्ड स्थापन करणार आहेत. अद्याप ते स्थापन झालं नाही. पहिल्यांदा बोर्ड स्थापन झालं की मग आपण त्या न्यूजला परत एकदा रेफर करणारच आहोत. पण परीक्षेला जर विचारलं कोणी कायदा पास केला तर तेलंगणा राज्याने हा कायदा पास केलेला आहे. डन. त्याच्यानंतर पहा, 50% लोकसभा सीट हाईक प्लॅन स्क्वीड अगेन्स्ट साऊथ स्टेट्स. व पहा, डिलिमिटेशन कमिशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्कीच पहा याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. नॉर्थ वर्सेस साऊथ तिथे नक्की थोडंसं आर्टिकल्स वगैरे विश्लेषण तिथं केलं जाईल. आपण त्यावेळेस हे नक्कीच पाहणार आहोत. खासदारांची जर संख्या वाढवण्यात आली तर साऊथ स्टेट्स जे आहेत त्यावरती परिणाम नक्की होणार आहे. ओके, आता सध्याला फक्त आपला माहिती असू द्यात की असं काहीतरी होणार आहे, डिलिमिटेशन कमिशन वगैरे येणार आहे, तेवढं सासगडीला महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये जर गेला तर युथेन्सिया याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. व यासाठी तुम्हाला याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे 15 मार्च रोजीचं माझं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. त्यामध्ये मी अतिशय डिटेलमध्ये हे सर्व काही डिस्कशन केलं आहे. हरीश राणा केस, नंतर अरुणा शानबाग केस आणि कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस, ह्या सर्व तिन्ही केस मी चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेल्या होत्या. त्यानंतर अगदी कमेंट सेक्शनमध्ये पण तशा पद्धतीने मला म्हणजे थोडंसं ते लाईटली कमेंट वगैरे येत होते. अगदी ते प्लीज तुम्ही एकदा पाहू शकता 15 मार्च रोजीचं माझं व्हिडिओ. त्यामध्ये तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे व नक्की समजेल याची मी गॅरंटी नक्की घेईन तुमच्यासोबत. नेक्स्ट आहे व्हॉट द मेटा यूट्यूब रुलिंग मीन्स फॉर सोशल मीडिया. आता पहा, 25 मार्च रोजीचं वृत्तपत्र आहे, आय थिंक 26 मार्च रोजीचं वृत्तपत्र विश्लेषण असेल. कारण 25 मार्च 2026 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यामधील जे कॅलिफोर्निया कोर्ट आहे ना त्यांनी एक निर्णय दिला. 20 वर्षीय जी मुलगी होती तिने कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं. पहा, त्यांनी काय केलं होतं, मेटा ज्या कंपनी आहेत ज्यामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे व जे यूट्यूब आहे यांना त्यांनी चॅलेंज केलं होतं की त्यांनी माझी सायकी खराब केली आहे व त्यांच्यामुळे मला डिप्रेशन होत आहे व त्यांनी मला व्यसन लावलेलं आहे. यासाठी त्यांनी कॅलिफोर्निया कोर्टामध्ये दाद मागितली होती. तर कॅलिफोर्निया कोर्टाने त्यांना काय दिलं होतं पहा, कोट्यधीश पद्धतीने त्यांच्यावरती पेनल्टी लावली होती जी मेटा आणि यूट्यूब कंपनी आहे ह्या दोघांना. कारण त्यांनी त्यांचं अल्गोरिदमवरती काम करत होते व त्या मुलीला व्यसन लावले होते. मग यासाठी पहा, हा आर्टिकल आपण याच्यापूर्वीच डिस्कस केला होता की भारत देशाने पण तसा काहीतरी कायदा करणं अपेक्षित आहे. अन्यथा जे लहान मुलं आहेत त्यांना ते मोबाईल वापरत नाही तर त्यांना मोबाईल वापरत आहे, हा त्या आर्टिकलचं टायटल होतं. आय होप तुम्हाला आता समजत असेल, थोडं तुम्हाला लक्षात येत असेल. तर प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी तो पाहिलं नाही आहे आर्टिकल ते प्लीज तुम्ही त्या विश्लेषण पाहिलात तर ते सफिशियंट आहे. परत तोच टॉपिक दिलेला आहे, फक्त हे इंग्लिशमध्ये आहे. त्या दिवशी आपण मराठी डिस्कस केलं होतं. ओके, तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू पण इथं संपतं.
बाकी पहा, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.